नमस्कार मित्रांनो, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण आषाढी स्पेशल रेसिपी घेऊन येत आहोत। त्यासाठी आजची आपली पहिली रेसिपी असणार आहे। झटपट अशी रेसिपी आहे आणि एकदम हेल्दी आहे आणि एकदम पोट भरीची रेसिपी आहे। चला तर मग आज आपण काय बनवणार आहोत ते पाहूया। आज आपण बनवत आहोत ड्रायफ्रूट स्मूदी। यासाठी आपण सुरुवातीला काय करायचे, तुम्हाला कोणत्याही प्रकारातील जे ड्रायफ्रूट्स असतील ते सुरुवातीला भिजवून घ्यायचे आहेत। इथे मी घेतलेले आहेत, अंजीर घेतलेले आहेत, 2 काजू घेतलेत, 2 बदाम घेतलेत, काळे मनुके घेतलेत, खजूर घेतलेले आहेत। तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स असतील ते सर्व वापरले तरीसुद्धा चालतील। मी हे दोघांसाठी बनवत आहे। हे आदल्या दिवशी रात्री भिजवून घ्यायचे आहेत किंवा जर पटकन करायचं असेल तर गरम पाण्यात भिजवा। आता इथे आपण एक केळी वापरणार आहे। इथे मी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं फ्रूट असेल तरीसुद्धा चालतं। इथे मी केळी वापरते आहे। मस्त ड्रायफ्रूट भिजलेले आहेत, ते आपण या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया। इथे मी साखर वापरणार नाही आहे, कारण यामध्ये आपण खजूर घातलेले आहेत। खजुराचा एक स्वतःचीच अशी गोड चव असते, त्याचबरोबर केळीसुद्धा स्वतःचाच गोडपणा असतो। त्यामुळे मी इथे विदाऊट शुगरची ही स्मूदी बनवणार आहे। जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही साखर घालू शकता किंवा हेल्दी जर खायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये मधाचा वापरसुद्धा करू शकता। आता आपण हे सर्व जे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घेतले आहेत। आता केळीचे स्लाइस करून आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये 1 ग्लास मी दूध वापरते आहे। तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स, त्याचबरोबर केळी किंवा जे कोणतेही फळ असेल ते आणि दूध याचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता। तुम्हाला किती जणांसाठी करायचे आहे त्यांच्या प्रमाणानुसार। मी बोलले होते ना, आपली ही झटपट रेसिपी आहे। आपली रेसिपी तयार झालेली आहे। आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया। बनाना स्मूदी असल्यामुळे थोडासा कलर चेंज झालेला आहे। त्यात आपण काळे मनुके वापरलेले आहेत, त्यामुळे कलर चेंज आहे, पण हेल्दी आहे। याच्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचं, मी आता इथे पिस्त्याचे काप घालून घेणार आहे गार्निशिंग करिता। असंच जरी खाल्लं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे, किंवा टूटी फ्रूटी वगैरे जरी घातली तरीसुद्धा उपवासाला चालते। त्यामुळे झटपट अशी पण पोटभरीची रेसिपी आहे। एकदा पिल्यानंतर तुम्ही म्हणालच की खूपच म्हणजे एकदम जाम होतं पोट, बराच वेळ भूक लागत नाही आणि हेल्दी रेसिपी आहे। तसेच या ठिकाणी तुम्ही दुधाऐवजी दहीसुद्धा वापरू शकता। आजची आपली जर झटपट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा। तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। धन्यवाद।